हॅलो तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुण्यातील टॉप कॉलेज म्हणजेच पुण्यातील ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ पुणे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो, जसं मला समजलं तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, या कॉलेजमध्ये गब्बर असेल किंवा दुनियादारी असेल किंवा मुन्नाभाई MBBS असेल, यासारख्या मोठमोठ्या मूवीची मोठमोठ्या चित्रपटाची शूटिंग या भागामध्ये झालेली आहे, या एरियामध्ये झालेली आहे, या कॉलेजमध्ये झालेली आहे. तर मित्रांनो, साईडाच आता आपण तुम्हाला दाखवली एक बिल्डिंग, ते ग्रंथालय होतं, लायब्ररी होती या कॉलेजची. साईडला ग्राउंड वगैरे, साईडला व्यायामशाळा वगैरे आहेत. मित्रांनो, ही जी समोरची बिल्डिंग दिसते, हे स्ट्रक्चर जे दिसतं तुम्हाला 1907 मध्ये स्टॅब्लिश झालेलं आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे 30 क्वार्टर्स कॉलेज, बॉईज हॉस्टेल, फार्म क्वार्टर्स वगैरे सर्व प्रकारचे असे त्यांनी राईट साईडला आहेत. आणि मित्रांनो, ही जी मेन बिल्डिंग आहे, तर ही बिल्डिंग तुम्हाला बघण्यासाठी मिळेल मुन्नाभाई MBBS सारख्या पिक्चरमध्ये, दुनियादारी पिक्चर्समध्ये आणि वेगवेगळ्या साऱ्या मूवीजमध्ये तुम्हाला भेटेलच बघण्यासाठी मित्रांनो. पण जसं मला समजलंय तसं मी तुम्हाला फक्त सांगतो, मुन्नाभाई MBBS, दुनियादारी आणि गब्बर या 3 पिक्चरची शूटिंग इथे झालेली आहे. जसं मला समजलं मी तसं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, ही जी कॉलेजची जुनी बिल्डिंग आहे आणि या कॉलेजच्या म्हणजे पूर्णपणे ऐतिहासिक बिल्डिंग आहे, ऐतिहासिक स्ट्रक्चर आहे आणि खूप जुनं 1907 पासून कॉलेज स्टॅब्लिश आहे. आणि इथे ग्राउंड वगैरे एकदम खेळण्यासाठी मुलांना इथे बॉईज हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल आहे. जे पण मुलं इथे म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना हा अनुभव असेल. जे मुलं पुण्यातील असेल त्यांनाही, ज्यांनी बघितलं त्यांना माहीत असेल, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. आणि मित्रांनो, ज्यांना इंटरेस्ट आहे ॲग्रिकल्चरमध्ये फील्डमध्ये, ज्यांना एज्युकेशन करायचं आहे, तर पुण्यातील टॉप कॉलेज म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ पुणे. तर तुम्ही यामध्ये कसं हे होऊ शकता, तर तुम्ही चांगले मार्क्स वगैरे मिळवा आणि मित्रांनो, तुम्हाला नक्कीच हे कॉलेज तुम्हाला मिळेल. तुम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकता या कॉलेजमधून. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे जे या ते सायन्स लॅब आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला दाखवतो हे कसं आहे वगैरे, इथं मुलांचं बसण्याचं हे कसं आहे बघा, बेंच वगैरे. तर बघू शकता ही बसण्याची बेंच वगैरे. ही जी शूटिंग वगैरे असली मुन्नाभाई MBBS मध्ये पण असाचा हॉल होता, तो खूप मोठा होता. इथे म्हणजे या हॉलमध्ये नाही झाला, पण दुसऱ्या हॉलमध्ये झालेला, पण तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता वेगवेगळ्या प्रकार सायन्स लॅब वगैरे इथे. तर मित्रांनो, सायन्स लॅब वगैरे तुम्हाला दाखवले, त्या क्लासेसचा एक व्हिडिओ पण घेतला, दाखवला. मग नंतर बाहेर आलो. बाहेर तर बघू शकता कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरची पुण्याची मेन बिल्डिंग जी आहे, तर हे बिल्डिंग बघू शकता. तर ही बिल्डिंग मुलांनो खूप जुनी आणि खूप मस्त चुन्याचं बांधकाम आहे. तर मित्रांनो, मग नंतर आपण कॉलेजकडे आलो. कॉलेजकडे आल्यानंतर तुम्हाला दाखवतो कॉलेज. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे कॉलेज, मेन कॉलेज इथे आता सध्या म्हणजे मुलांचं वगैरे सर्व प्रकारचे ऑफिसेस आहेत इथे, वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत, सर्व प्रकारचे इथे ऑफिस आहेत. तर मित्रांनो, आता आपण पुढे निघालो, ऑफिस वगैरे दाखवलं. मग नंतर तुम्हाला दाखवतो ते डेक, आपला पूर्ण वगैरे जिमखाना वगैरे, तर व्यायामशाळा वगैरे, ग्राउंड वगैरे इथे मुलांसाठी, इथल्या विद्यार्थ्यांसाठी. नंतर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे रेसिंगसाठी बघा, ग्राउंड किती मोठं आहे, 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, हा प्रकार इथे वेगवेगळ्या प्रकारे क्रिकेट्स वगैरे खेळू शकतात मुलं. तर बघू शकता 2 जण क्रिकेट खेळतात. इथे पलीकडे मस्तपैकी नेट वगैरे लावलेली आहे. बॅडमिंटन खेळू शकतात, व्हॉलीबॉल खेळू शकतात, बास्केटबॉल खेळू शकतात. आणि इथे सदाफुलीची, तुळशीची झाडं वगैरे लावली होती. म्हटलं आता थोडासा शूट घेऊया यांचा, पण मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण होतं. आणि मित्रांनो, नंतर इकडे बघू शकता इथे गर्ल्स हॉस्टेल पण आहे साईडला. नंतर थोडं पुढे निघालो. तर पुढे निघाल्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे इथे कॅबिन्स वगैरे, मग वेगवेगळ्या प्रकारची NCCचे डिपार्टमेंट वेगवेगळे होते. तर त्याचा आपला शूट केला आहे. तर मग त्या पुढे आल्यानंतर तुम्हाला सांगतो, इथे मित्रांनो ॲग्रिकल्चर कॉलेजचं कोऑपरेटिंग ही सोसायटी येते, क्रेडिट सोसायटी. तर मग नंतर पुढे आलो. पुढे आल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, खूप साऱ्या निसर्गरम्य वातावरण इथे तयार झालं होतं. मस्त पावसाचं वातावरण होतं, उन्हामध्ये खूप छान वाटलं. वारा वगैरे मस्तपैकी गारवा सुटला होता आणि खूप बरं वाटत होतं मित्रांनो. आता कॉलेजमध्ये तुम्हाला पण दाखवतोय, पूर्ण कॉलेज तुम्हाला मी फिरवण्याचा प्रयत्न करतोय. हा कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलच्या बॅक साईडचा पार्ट आहे. तर इथे जे आहे ते म्हणजे खूपच जुनं बांधकाम असल्यामुळे थोडंसं भीती वाटते, कारण की पडण्याचा वगैरे, ढासळण्याचं वगैरे. परंतु थोडं तसं काही मला असं वाटत नाही, कारण की मजबूत
ते बांधकाम आहेत. आणि हे बघू शकता मित्रांनो, या साईडला काहीच नाही, या साईडला विहीर वगैरे, या साईडला बघू शकता मोठी पाण्याची टाकी वगैरे. ही इथं विहीर आहे, इथून विहीर सगळं पाणी येतं असं प्रोव्हाइड केलं असेल मला असं वाटतं या पाईपद्वारे. तर मित्रांनो म्हणून तुम्हाला दाखवतो पुढे. हे बघू शकता ही टाकी आहे, या टाकीचा पाण्याचा साठा वगैरे केला जातो. मग नंतर बॅक साईडने मी इथून घेतलं तर थोडंसं हॉस्टेलचा व्ह्यू तो बघू शकता मित्रांनो. आणि मग नंतर थोडं पुढे आल्यानंतर बघा खूप जुनं बांधकाम आहे, परंतु किती छान किती सुंदर असते कौलारूचं. आणि वातावरण पण बघू शकता मित्रांनो, तुम्हाला खोटं बोलत नाहीये. मस्त पावसाचं वातावरण झालं होतं, पण पाऊस येणार नाही ही शक्यता, दाट शक्यता होती. मग नंतर इथं थोडंसं पुढे आल्यानंतर पण आपला वेगवेगळ्या प्रकारचे लॅबोरेटरी दिसते. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो फुलाचा बेकर्स वगैरे तुम्हाला सांगतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून की इथल्या ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल्स, वेगवेगळ्या प्रकारचे थेरपी केलेले आहेत. तर मित्रांनो बघू शकता, तुम्हाला सांगतो वेगवेगळे जे इथे विभाग आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे शेती वगैरे केलं, शेतीचे अवजारे पण इथे आहेत. बघू शकता नांगर आहेत व सर्व वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स वगैरे इथे आहेत. आणि इथे खतं वगैरे बघू शकता मित्रांनो, औषधं जे लागणारे आहेत शेतीसाठी ते पण व्यवस्थित ठेवलेली आहेत. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथल्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे अशी शेती पण प्रॅक्टिकल नॉलेज डेव्हलप केलेलं आहेत आणि प्रॅक्टिकल ते शेती करतायत. तर तुम्हाला दाखवतो मी ॲग्रिकल्चरमध्ये जाऊन. येतं बघू शकता इथे शेती आहे, इथे नारळाची झाडं पण व्यवस्थित एकदम प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक वेगवेगळ्या तर सेटअप आहेत. तर वेगवेगळे प्रकार बघू शकता कसे शेतीचे, कसे अवजारे, लोकेशन जे काय दाखवतात वगैरे, दिशा वगैरे दाखवण्याचा बरोबर व्यवस्थित प्रकारे मशीन्स वगैरे इथे लावलेले आहेत. बघू शकता टोमॅटो वगैरे, मक्का वगैरे, ज्वारी वगैरे सर्व प्रकारचे यांनी अन्नधान्य इथे पिकवलेलं आहे कोणी विद्यार्थ्यांनी. तर विद्यार्थ्यांनी जे पिकवले, विद्यार्थ्यांनी जे प्रॅक्टिकल केले ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. इथे बघू शकता ही म्हणजे पाणी वाहण्यासाठी पाण्याची नदी. तर बघू शकता नदी पाणी इथे थोडंसं घाण आहे, परंतु हे पाणी वापरत असतील की नसतील ते माहीत नाही आहे. परंतु इथे पण तळं वगैरे पण केलेलं आहे साईडला. ह्या पाण्याचा वापर ते शेतीसाठी करतात मित्रांनो. इथे बघू शकता केळीचा बगीचा सुद्धा आहेत, व्यवस्थित सुद्धा रित्या त्यांनी केळीचा बगीचा सक्सेसफुल केलेला आहे मित्रांनो. हा विद्यार्थ्यांचा अभ्यास असतो, ही डेव्हलपमेंट असते आणि हे एज्युकेशन असतं. ते एज्युकेशन छान प्रकारे तुम्हाला या कॉलेजमध्ये मिळू शकतं. जे ॲग्रिकल्चरमध्ये इच्छुक आहेत, ज्यांना ॲग्रिकल्चरचं शिक्षण घ्यायचं आहे, त्यांनी नक्कीच पुण्यातील या कॉलेजला भेट द्या. या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घ्या आणि मित्रांनो चांगल्या स्तरावरती जा आणि चांगल्या स्तरावर जाऊन ॲग्रिकल्चरच्या याच्यामध्ये विकास करा, आपल्या कॉलेजच्या याच्यामध्ये, आपल्या देशामध्ये आणि सर्व प्रकारच्या फील्डमध्ये तुम्ही चांगलं शिक्षण घ्या. या कॉलेजला नक्की येऊन एकदा भेट द्या आणि तुम्ही बस स्वतःला संघर्षातून मोठं करा, बस या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न. मग नंतर मित्रांनो आपला कॉलेज फिरून झाल्यानंतर पाठीमागे आलो आपण कॉलेजच्या. ज्यावेळेस कॉलेजच्या पाठीमागे थोडा प्रोग्राम चालू होता, तर प्रोग्राम चालू असल्यामुळे म्हटलं आता प्रोग्राममध्ये जेवण वगैरे दिसलं. तर मित्रांनो माझ्या मित्राने विचार केला आता जेवण करून जायचं आपण. येऊ शकता या प्रोग्राममध्ये मित्रांनो जे लक्की असेल त्यांना ओल्वो वगैरे अशा गाड्या गिफ्ट करणार होते. तर बघू शकता मित्रांनो ओल्वो गाड्या तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. ओल्वो गाड्याचा बंच डायरेक्ट इथे ठेवला होता आणि या गाड्या लक्की जे पर्सन आहे त्यांना ह्या गाड्या मिळतील असं त्यांनी म्हटले होते. परंतु याच्यामध्ये जो पार्टिसिपेट होता त्यांना ते मिळणार होतं. आपण याच्यामध्ये पार्टिसिपेट नव्हतो, आपण असंच ॲज अ गेस्ट म्हणून आलो होतो. तर मित्रांनो इथे बघू शकता ब्रेझा वगैरे सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या कार्स, ओल्वो वगैरे सर्व प्रकारच्या गाड्या इथे अवेलेबल होत्या. आणि या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या इथे लकी ड्रॉ जो ओपन होईल त्यांना मिळणार होत्या. तर मित्रांनो जे चेअर्स वगैरे इथे टोटल 20,000 लोक आलेली होती. तर 20,000पैकी काही लोक त्यांची होती, तर त्यांच्या लोक म्हणजे ते चिठ्ठी वगैरे लकी ड्रॉ काढून ते नंबर आणणार होते. पण आपण ॲज अ गेस्ट गेलो होतो त्याच्यामुळे आपलं तर काहीच हे नव्हतं, म्हणजे आपला काय पाडात नव्हतं. तर मग नंतर म्हटलं आपला ब्लॉग वगैरे शूट करूया, थोडासा व्हिडिओ वगैरे घेऊया. तर बघा डायरेक्टर किंवा CMD वगैरे त्यांची एंट्री होत होती, मस्तपैकी गाणे वगैरे लागत होते, मस्तपैकी फोकस वगैरे उजेड वगैरे मस्तपैकी भयान परिस्थिती तयार झाली होती इथे. मित्रांनो आपण ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये फिरायला आलो होतो, परंतु इथे प्रोग्राम दिसला म्हणून आपण डायरेक्ट प्रोग्राममध्ये घुसलो. प्रोग्राममध्ये घुसण्याचं कारण फक्त एकमेव आहे की बाबा आपल्याला जेवण करून जायचं होतं. तर मस्तपैकी जेवण करून वगैरे जाऊया आपण मित्रांनो. आणि मस्तपैकी कंपनीचा कार्यक्रम वगैरे प्रोग्राम चालू होता आणि मग नंतर आतमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून आपण घुसलो होतो. आता त्यांनी म्हटलं थांबा, मग आता थांबलो होतो आपण. तर थोडंसं आपली ओळख पण होती तिथे, त्याच्यामुळे काही विषय नव्हता. तर मग ऑफिसमधून कंपनीमधून आपल्याला थांबण्याचा प्रयत्न केला. तर मग नंतर आतमध्ये गेल्यानंतर थांबून मग नंतर म्हटलं मस्तपैकी फटाके वगैरे म्हटलं थोडासा ब्लॉगमध्ये आपल्याला शूट करूया. बघा मस्तपैकी
खूप हवा मजा वगैरे मस्त झाली. तिथे डान्स वगैरे केला मस्तपैकी, गाणी वगैरे झाली. मग मित्रांनो आनंदच आनंद. ज्यावेळेस डायरेक्टर CMD वगैरे येत होते ते डायरेक्ट मस्तपैकी मोठमोठ्या राजा महाराजांच्या गाण्यावरती यांचं डायरेक्ट स्वागत होत होतं. बघू शकता मित्रांनो खूपच भयानक परिस्थिती. एवढ्या चेअर्स ओपन होत्या पण मित्रांनो नंतर चेअर्स ओपन राहणार नाहीत. बघू शकता कसे फटाके एकदम व्यवस्थित फुटत आहेत. बॉम्ब्स वगैरे लावले होते. डायरेक्ट मजाच मजा. एकदम भयानक परिस्थिती, खतरनाक. मग काय मित्रांनो तुमचा भाऊ का थांबतोय का? डायरेक्ट ब्लॉग शूट करायला लागतो. ब्लॉग शूट करून मस्तपैकी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. भाऊ तुमचा असा आहे की मित्रांनो तुमचं दुःख भावाला सहजच होत नाही. कारण की भाऊ म्हणतोय की बाबा तुम्ही हे बघितलं नाही ना तर मग मी बघितलं तर तुम्हाला पण दाखवायचा मी प्रयत्न करतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. भाऊ तुम्हाला कधी नाराज करणार नाही. तर त्यामुळे भावाच्या शेवटपर्यंत ब्लॉग बघा. भाऊ अजून तुम्हाला एकदम जबरदस्त मजा दाखवणार आहेत. तर मित्रांनो फटाके मस्तपैकी म्हटलं माझ्या मित्राला म्हणलं आपल्या दुसऱ्या दोघांच्या लग्नाला असेच फटाके फुटले पाहिजेत. पण माझा मित्र म्हणला फटाके फुटल पण आपण एवढे श्रीमंत नाही. तर मग मित्राला म्हटलं की आपलं यूट्यूब चॅनल सक्सेस झालं की आपण नक्कीच असे फटाके फोडू. पण यूट्यूबचं चॅनल कसं सक्सेस होणार मित्रांनो? तर जसं की तुम्ही सबस्क्राईब कराल, व्हिडिओ लाईक कराल, कमेंट कराल तेव्हा होईल सक्सेसफुल. तर मग आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनल आवडला असेल तर मित्राला पण शेअर करा. तर मित्रांनो सर्व कार्यक्रम वगैरे व्यवस्थितरित्या पार पडत होता. मग नंतर आता जेवणाची पण सोय वगैरे व्यवस्था होती. तर म्हटलं आता जेवण वगैरे करायचं आपण. तर बघू शकता फटाके. मग नंतर अशा स्वागतासाठी मित्रांनो आमचं पण लग्न आम्हाला असं थाटामाटात करायचं. तर एक प्रश्न करतो मित्रांनो तुम्हाला, एक मस्तपैकी विनंती करतो मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला पण विसरू नका. आणि तुम्ही पण या ब्लॉगची मजा घ्या. तुम्हाला पण खूप मजा येईल आणि खूप आनंद येईल आणि आपल्याही मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद द्या. जगा मस्तपैकी मित्रांनो. हे जीवन पुन्हा नाही. आणि सांगतो मित्रांनो जेवण करूया मस्तपैकी. आता कार्यक्रम संपलेला आहे. तर जेवणाकडे आलो तर ताट बघा मस्तपैकी भरलेलं होतं गच. मस्तपैकी लोक बघा पब्लिक किती आहे. भरपूर 20,000 पब्लिक होती मित्रांनो. 20,000 सैरजवळ लाईनमध्ये करून उभा होती. आपल्याला डायरेक्ट पहिल्याच नंबर लागला. याला म्हणतात नशीब मित्रांनो. डायरेक्ट नशीबच खुललं आपलं. मग नशीब खुलल्यानंतर मग बघू शकता डायरेक्ट जेवण वगैरे धप्पा मस्तपैकी जेवण वगैरे केलं. लोकांचं पण शूटिंग वगैरे काढलं. तर खरंच मित्रांनो तुम्ही आपला ब्लॉग इथपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.